पण आज डोंबिवलीमध्ये एक फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने एक फ्रेंडशिप रन म्हणून मॅरेथॉन होती, परंतु अनेक तिथले जे स्पर्धक होते त्यांची तक्रार होती की रस्त्यावर पडलेले खड्डे यांचा मोठ्या प्रमाणात स्पर्धकांना त्रास झाला आहे। तर आपण खड्ड्यातनं मॅरेथॉन करायला पाहिजे, इव्हेंट्स करायला पाहिजे की शहरात पडलेल्या खड्ड्यांकडे पण कोणी लक्ष देणार आहे। आता गेल्या आठवडाभरपासून आम्ही आयुक्तांच्या मागे लागून मास्टिक टेक्नॉलॉजीने काही ठिकाणी खड्डे भरायचा प्रयत्न करतोय, परंतु या शहरामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण या महाराष्ट्राचे मंत्री असताना देखील या शहरामध्ये जर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं असेल तर ही दुर्दैवी घटना आहे। मी त्यांना विशेषतः विनंती करेन की त्यांनी या डोंबिवलीच्या खड्ड्यांकडे त्वरित लक्ष द्यावं। यासाठी एक तातडीची बैठक महापालिकेमध्ये बोलवावी, त्या बैठकीसाठी आम्ही देखील उपस्थित राहू। जर शहराच्या विकासासाठी काम होणार असेल तर आम्ही यामध्ये सहभाग घेऊ, परंतु या खड्ड्यांकडे जे खड्डे पडलेले आहेत शहरामध्ये त्याच्याकडे त्यांनी तातडीने लक्ष द्यावं अशी मी त्यांना विनंती करेन। माझी भूमिका त्यांच्या विरोधात नाही, परंतु शहराच्या दृष्टीने जे विकास कामं जर रखडत असतील, जर विकास कामं होत नसेल तर आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलंय की जे आपण सत्तेत असलो तरी ज्या गोष्टी शहरासाठी गरजेच्या आहेत त्याच्यासाठी विरोध आपण केलाच पाहिजे। 27 गावामध्ये जे आमचे खड्डे पडलेले आहेत, या अमृत योजनेच्या माध्यमातून काम चालू आहे, त्या कामामुळे खड्डे पडलेले आहेत। तिथला ठेकेदार, तिथला कॉन्ट्रॅक्टर कोण आहे हे सगळं जगाला माहिती आहे। आणि जे 27 गावांचे खड्डे पडलेले आहेत त्या खड्डे बुजवण्यासाठी, रस्ते बनवण्यासाठी माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी 148 कोटी रुपये आम्हाला कल्याण ग्रामीणला दिलेले आहेत। त्याच्यामध्ये जवळजवळ 25 कोटी रुपये आमच्या भोपरला दिलेले आहेत, 34 कोटी रुपये 14 गावांना दिलेले आहेत। त्यामुळे रवींद्र चव्हाण साहेबांविषयी बोलताना प्रथम विचार केला पाहिजे की जो कल्याणशील रस्ता आहे तो त्यांनी पहिला पूर्ण करावा, नंतर आमच्या साहेबांविषयी बोलावं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की ज्या वेळेला 27 गाव कल्याण डोंबिवली महापालिकेतून काढायची होती त्यावेळेला रवींद्र चव्हाण इथले राहणारा आगरी, कोली, कुणबी, कराडी, जयभीम समाज असेल या समाजाच्या पाठी लढा देत होते। दिबा पाटलांच्या वेळेला विमानतळाला नाव द्यायचं होतं तेव्हा रवींद्र चव्हाणनी बघितलं नाही, कमी कोकणचं सुपुत्र आहे ते आगरी समाजाच्या, कोली समाजाच्या ठामपणे उभी राहिली, तेव्हा ही मंडळी कुठे होती? तेव्हा ह्याच मंडळीने आमच्या समाजाला खड्ड्यात टाकायचं काम केले। त्यामुळे रवींद्र चव्हाण नाव ही काफी आहे, यांनी त्याच्या मागे लागू नये। जर त्यांना जर तुम्ही रे केलं, आरेला तोरे करायला आम्ही तयार होत। आता काल आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की युवा सेनेचे पदाधिकारी दीपेशजी म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की जी मॅरेथॉन झाली ही खड्ड्यात मॅरेथॉन झाली। मला त्यांना या प्रश्नावर विचारायचं आहे की जी तुम्ही म्हणता जी खड्ड्यात मॅरेथॉन झाली ते खड्डे कोणामुळे पडले? जो 27 गावांना जो अमृत योजनेमार्फत जे अमृत योजनेचे जे काम चालू झालं त्यासाठी रवींद्र चव्हाण यांनी 145 करोड रुपये दिले खड्डे बुजवायला, त्याची टक्केवारी कोणी खाल्ली आणि कोणामुळे ते काम रखडलं ह्याचं पहिले उत्तर द्या। मग आम्हाला विचारा की खड्डेमय मॅरेथॉन झाली, ही पोटदुखी आहे।